नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मेहिका ही मुक्ताला म्हणते की माझ्या मनात यांच्याविषयी वाईट विचार नाही किंवा शंकाही नाही. आता हे ऐकून मुक्ताला आश्चर्य वाटतं. तर मेहिका म्हणते, ताई, मुळात ते श्रीमंत आहेत. माझ्या सर्व इच्छा आकांक्षा ते पूर्ण करू शकतात आणि त्यामुळेच मी या लग्नाला तयार झाली. ताई, मला लाईफमध्ये हेच तर हवं होतं ना, आणि ते मला मिळालं आहे. आता हे ऐकून मुक्ताला धक्का बसतो आणि मुक्ताही म्हणते, मिहू, तू हे काय बोलतेस? तर मेहिका म्हणते, काय मिहू? ताई, मला एक गोष्ट सांग, तू श्रीमंत नवरा केलास ना, मग आता जर मी श्रीमंत मुलासोबत लग्न केलं, मग तुला काय राग येत आहे? आणि तसंही सागर जिजूंचं हे दुसरं लग्न आहे आणि हर्षवर्धनचं तर हे पहिलंच लग्न आहे. त्यामुळे तुम्हाला राग येण्याचा काहीच प्रश्न येत नाही. आता सागरविषयी बोलल्यानंतर मुक्ताला खूप राग येतो आणि मुक्ता ही मेहिकावर हात उगारते, परंतु सागर तिचा हात पकडतो आणि मुक्ताला म्हणतो, मुक्ता शांत व्हा. मुक्ता खूप चिडलेली असते. तर मेहिका मुक्ताला म्हणते, ताई, चिडायची गरज नाही. तर त्यानंतर सागर म्हणतो, मेहिका, अगं तू काय बोलतेस? ते मेहिका म्हणू लागते, जिजू तुम्ही थांबा. आता मला एक सांगा, मिहीर तुमच्याच ऑफिसमध्ये काम करतो ना, मग त्याची सॅलरी किती असणार हे तर तुम्हाला माहीतच असेल. मग तुम्हीच मला सांगा की या सॅलरीत मी लग्न करून त्याच्याशी माझं काय झालं असतं? एका एम्प्लॉईची बायको म्हणून आयुष्यभर राहिली असते, बस. त्यापेक्षा काही त्यांनी वेगळं केलं असतं का? नाही. त्यानेच तर मला असं साधं जीवन जगायला दाखवलं असतं. परंतु त्यापेक्षा हे बरं आहे ना, मी माझं लाईफ एन्जॉय करत आहे. आता हे ऐकून मुक्ताला मात्र मेहिकाच्या या बोलण्यावर विश्वास बसत नसतो. मुक्ता ही मेहिकाला म्हणू लागते, मिहू, तू हे काय बोलत आहेस? अगं तू कोणाच्या दबावाखाली बोलत आहेस का? अगं तसं असेल तर प्लीज मला सांग. मी आणि सागर तुझ्या पाठीशी कायम आहोत आणि अजूनही वेळ गेली नाही आहे मिहू. प्लीज तू आमच्यासोबत आमच्या घरी चल. तर मेहिका म्हणते, नाही ताई, हे सगळं काही मी स्वतः केलं आहे, त्यामुळे प्लीज तू असा विचार करू नकोस. आता मुक्ता ही मेहिकाला समजावण्याचा प्रयत्न करते आणि म्हणू लागते, मिहू, अगं प्लीज मला माहीत आहे हे सगळं तू दबावाखाली केलेस. तर सागरा मुक्ताला सावरतो आणि म्हणू लागतो, नाही मुक्ता, आता वेळ निघून गेली आहे आणि आता बोलण्यात काहीच अर्थ नाही आहे. तर मुक्ता म्हणते, काय बोलताय सागर तुम्ही? तर सागर बोलतो की हो, ती लहान नाही आहे, आता ती मोठी झाली आहे, त्यामुळे काय योग्य आणि काय अयोग्य हे तिला चांगलंच कळतं. तर आता मुक्ता ही सागरला म्हणते, सागर, ती लहान आहे, आपण मोठे आहोत, आपणच तिला समजून घ्यायला हवं ना. सागर म्हणतो, त्याचा काही उपयोग नाही मुक्ता, आता वेळ निघून गेली आहे. तर त्यानंतर सागरा मेहिकाला म्हणतो, वा मेहिका, मोठ्या माणसांची लग्न अरेंज करता करता स्वतःची स्वप्न मोठी होतील तुझी, असं आम्हाला कधी वाटलंही नव्हतं. अगं तू मिहीरची सॅलरी काढतेस खरंच? क्षणभर वाटलं होतं की मी पूर्वीच्या सावनीबरोबर बोलत आहे, परंतु नाही, तू तर सावनीपेक्षा वरचढ निघालीस. अगं एवढं होऊन सुद्धा मिहीर तुझ्यासोबत लग्न करायला तयार होता आणि आता तू काय केलंस? त्याचाच विश्वासघात केलाच. अगं तू त्याचा कधी विश्वासघात करशील असं आम्हाला वाटलंही नव्हतं. तर मुक्ता ही सागरला म्हणू लागते, सागर, प्लीज तिला काही बोलू नका, कारण ती काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे. तर सागर म्हणतो, नाही, ती काही लपवत नाही आहे. तिने सांगितलं आहे ना की हे लग्न तिने स्वतःच्या मर्जीने केलं आहे आणि आता हेच सत्य आहे. आणि आता हो, तुम्ही तिला समजवण्याचा प्रयत्न करू नका. तर मुक्ता ही मेहिकाला म्हणते, मिहू, अगं प्लीज पुन्हा एकदा विचार कर. अगं तू खरंच चुकीचं करतेस मिहू. अगं मिहू, अजूनही मला सांग, तू कोणाच्या हे जबरदस्तीने केलं आहेस का? तर मिहू म्हणू लागते, नाही ताई, मी हे स्वतः केलं आहे आणि हो, हेच सत्य आहे. आणि यापुढे एक गोष्ट लक्षात ठेव, तू आता हे मावशी, काका, आई, बाबा या सगळ्यांना सांग, कारण मला कोणालाही उत्तरं द्यायची नाही आहेत, कोणालाच नाहीत. त्यामुळे आता प्लीज मला तू कुठलाही प्रश्न विचारू नकोस. आता मात्र मेहिका मुक्ताचा खूप अपमान करत असते. तर आता सागरा मुक्ताला म्हणतो, चला मुक्ता, बस झाला तमाशा. मुक्ता, तुमचा अजून अपमान झालेला मला चालणार नाही. त्यामुळे तिने जो निर्णय घेतला आहे त्याचे वाईट आणि चांगली बाजू तिला चांगलीच माहिती असणार आणि तेवढी अक्कल तर तिला चांगलीच आहे. आणि हो, तेवढी अक्कल तिने आता दाखवूनच दिली आहे. त्यामुळे आपल्या हातात फक्त एकच आहे, आपण देवाला प्रार्थना करू की हिला सांभाळ, बाकी आपण काही करू शकत नाही, असं म्हणत सागरा मुक्ताला सावरतो आणि तिथून घेऊन जात असतो. परंतु मुक्ताचा काही लक्ष लागत नसतो. मुक्ता ही वळून वळून मागे पाहत असते, परंतु मेहिका खूप रडत असते. मुक्ता गेल्यानंतर मेहिकाला काही अश्रू आवरत नसतात. आता त्याच संधीचा फायदा घेत हर्षवर्धन मेहिकाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असतो आणि तिचे डोळे पुसत असतो. तेवढ्यातच तिथे सावनी येते आणि ते पाहून सावनी म्हणते, वा, मस्त, चालू द्या तुमचं. आता हर्षवर्धनला मात्र सावनीला पाहून खूप राग आलेला असतो. तर सावनी पुढे येत म्हणू लागते, तुमचा जोडा खरंच खूप मस्त आहे, तोंडात मारता येईल असाच आहे. तर त्यानंतर हर्षवर्धनला सावनी म्हणते, काय झालं, घाबरू नकोस, मी फार वेळ थांबणार नाही आहे, शेवटचं भेटण्यासाठी आले आहे. आणि मेहिका, तुला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. तर त्यानंतर सावनी हर्षवर्धनला म्हणते, हर्ष, देवाजवळ एवढीच प्रार्थना कर की आयुष्यात तुला माझ्यासोबत सामना करण्याची वेळ येऊ नये, आणि तसं जर झालं तर मी तुला बर्बाद करेन. मी स्वतःही उद्ध्वस्त होईन, परंतु माझ्यासोबत मी तुलाही बर्बाद करेन, तुला आयुष्यातून उठवेन
आणि मग मला काहीही त्यासाठी करावं लागलं तरी चालेल. आता हर्षवर्धनला मात्र सावनीचं हे बोलणं ऐकून खूप राग आलेला असतो. हर्षवर्धन रागाने सावनीकडे पाहत असतो. तर त्यानंतर सावनी मिहिकाला म्हणते, आणि मिहिका तू, अगं तुझ्यासाठी तर मी वेडिंग गिफ्ट आणलं आहे. अगं तुला माहीत आहे का मी तुझ्यासाठी काय आणलं आहे? या बॉक्समध्ये काय आहे हे मीच तुला सांगते. यामध्ये मी वापरलेली साडी आणि नाईट सूट. कसं आहे ना, हीच तुझी आणि तुझ्या बहिणीची लायकी आहे. मी वापरलेल्या वस्तू तुम्हाला वापरायची हौस असते ना, त्यामुळे घे आणि तूही तेच वापर. कारण तुझ्या बहिणीनेही तेच केलं आहे. मीच वापरलेली वस्तू वापरली, आता तूही तेच वापरायचं आहे. आता हे ऐकून मात्र मिहिकाला खूप वाईट वाटत असतं, परंतु मिहिका काही बोलत नसते. तर हर्षवर्धन सावनीकडे रागाने पाहत असतो. तर त्यानंतर सावनी म्हणते, सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं असेल, कारण तुमचं तर खूप छान बॉन्डिंग चालू होतं ना, आणि मध्येच मी आले. आता सावनी जबरदस्तीने मिहिकाच्या हातामध्ये ते गिफ्ट देते आणि हर्षवर्धनकडे रागाने पाहत तिथून रागानेच निघून जाते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मुक्ता अजूनही धक्क्यातच असते. मुक्ता खूप रडत असते. झालेल्या घटनेचा मुक्ताला धक्का बसलेला असतो. आपली मिहिका अशी वागू शकते यावर मुक्ताचा विश्वासही बसत नसतो. सागरा मुक्ताला सावरत असतो आणि मुक्ताला म्हणतो, प्लीज मुक्ता स्वतःला सावरा. तर मुक्तामध्ये, सागर अहो मी कशी सावरू सांगा ना, अहो माझी मिहू अशी वागू शकते यावर माझा विश्वासच बसत नाही. सागर तुम्हाला माहीत नसेल, परंतु आईबरोबर मीही तिला लहानाचं मोठं केलं आहे, त्यामुळे मिहिका कशी आहे हे मला चांगलंच माहिती आहे. सागर म्हणतो की जाऊ द्या प्लीज, तुम्ही या गोष्टीचा विचार करू नका. हे सगळं चुकीचं होत आहे मलाही कळत आहे, परंतु प्लीज स्वतःला सावरा. तेवढ्यातच मुक्ताच्या लक्षात येतं की आदित्य. मुक्ता ही सागरला विचारते, आदित्य तो तर कुठेच दिसला नाही, म्हणजे सावनी स्वतःबरोबर घेऊन गेली असेल का? तर आता सागर आदित्यला फोन करतो आणि विचारतो की आदित्य बेटा तू कसा आहेस? तर आदित्य म्हणतो, पप्पा मी ठीक आहे, परंतु तुम्ही कसे आहात? तर सागर म्हणतो, परंतु आदित्य बेटा तू कुठे आहेस? तर आदित्य म्हणतो की मी हॉटेलमध्ये आहे. आता हे ऐकून मुक्ता आणि सागरला धक्का बसतो. आता सागर मुक्ताला म्हणतो की आदित्य हॉटेलमध्ये आहे, रॉयल हॉटेलमध्ये, आपण जाऊन त्याला घेऊन येऊ. तर मुक्ता म्हणू लागते, आईशिवाय तो नाही येणार, त्यासाठी आपल्याला सावनीलाही घेऊन जावं लागणार. आता हे ऐकून मुक्ताचं बोलणं ऐकून सागरला धक्का बसतो. सागर म्हणतो, काय बोलताय मुक्ता तुम्ही? हे एवढं सगळं घडून गेलं तरी तुम्हाला सावनीला घरी घेऊन जायचं आहे का? तर मुक्ता म्हणते, सई माझ्याशिवाय नाही ना राहू शकत, तसंच आहे सागर, त्यासाठी आम्हाला दोघांनाही घेऊन जावं लागेल. ज्याप्रमाणे सई राहू शकत नाही त्याचप्रमाणे आदित्यही राहू शकत नाही. आणि तुम्हाला तर कळालं आहे ना, ज्यावेळी सावनी माझ्या घरातून, आईच्या घरातून बाहेर पडत होती तेव्हा आदित्य काय म्हणाला आहे. मग आता आदित्यचा विचार करण्यासाठी आपल्याला सावनीलाही गृहीत धरावं लागणारच आहे. तेवढ्यातच तिथे सावनी येते. तर मुक्ताही सावनीला आवाज देत म्हणते, सावनी. तर आता सावनी मुक्तावर चिडत म्हणू लागते, मुक्ता अगं माझं आयुष्य उद्ध्वस्त करून तुझं मन भरलं नाही का? तर आता मुक्ताही काही विचार न करता सावनीला विचारते, आदित्य कुठे आहे? तुम्ही आदित्यला हॉटेलवर ठेवून इथे आलात का? अहो त्याला एकट्याला कसं काय तुम्ही ठेवू शकता? परंतु जाऊ दे, आता तुम्ही घरी चला. तर सावनी विचारते, कोणते घर? माझं घर नाही आहे आणि मी एकटी आहे. तर मुक्ता म्हणते, प्लीज तुम्ही असं बोलू नका. सावनी म्हणते की हो, मी एकटी होते आणि एकटीच राहीन. सावनी ही मुक्ताला म्हणते, मुक्ता आता राहिला प्रश्न आदित्यचा. तर आदित्य माझा मुलगा आहे आणि माझ्या मुलाला सांभाळण्यासाठी मी समर्थ आहे. तू तुझी आणि तुझ्या बहिणीची काळजी घे. सतत मी किती वाईट आई आहे हे शोधू नकोस. आणि तुझ्या उपकारांची किंवा तुझ्या दयेची किंवा कोणाच्याही उपकारांची किंवा दयेची मला गरज नाही. सावनी ही मुक्ताला खूप काही बोलत असते. ते पाहून सागरला खूप राग येतो. सागरा सावनीला म्हणतो, बस, मदतीसाठी हात पुढे केला तर ती स्वीकारायची अक्कल नाही का तुला? अगं तू चुकीच्या माणसावर विश्वास ठेवलास आणि आता मुक्तावर राग का काढत आहेस? मुक्ता तर तुला मदत करण्यासाठी पुढे येत होती. तर त्यानंतर सावनी रागानेच मुक्ताने सागरकडे पाहत असते. मुक्ता ही सागरला शांत करत म्हणू लागते, सागर प्लीज तुम्ही शांत व्हा. तोपर्यंत सावनी रागानेच तिथून निघून गेलेली असते. आता मुक्ता ही सागरला समजावत म्हणू लागते, सागर हे सगळं काही आपल्याला शांतपणे करावं लागणार आहे, कळतंय का तुम्हाला? प्लीज तुम्ही चिडचिड करू नका. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मिहिका खूप रडत असते. मिहिकाला खूप वाईट वाटत असतं. मिहिका म्हणू लागते, ताई सॉरी, तू आता विचार करत असशील ना की मिहू अशी कशी काय बोलू शकते, परंतु ताई मी तुला काय सांगू? अगं माझ्या आयुष्यात जो काही प्रसंग आला आहे तो फक्त मलाच माहीत आहे, मी तुम्हाला नाही सांगू शकत. आता मिहिकाला तो प्रसंग आठवू लागतं की हर्षवर्धनने सतत मिहिकाला फोन केलेला असतो. तर मिहिका म्हणते, काय झालं, तुम्ही मला सतत फोन का करत आहात? तर हर्षवर्धन म्हणतो, मिहू तू कशी आहेस? तर मिहिका म्हणते, प्लीज तुम्ही मला फोन करू नका. तर हर्षवर्धन म्हणतो, अगं तू अशी का बोलत आहेस? आणि ही तर सुरुवात आहे. अगं मी रिपोर्ट मिळवले आहेत. तर मिहिका विचारते की कोणते रिपोर्ट? तर हर्षवर्धन म्हणतो, अगं त्या रात्री आपल्या दोघांमध्ये नक्की काय झालं याबद्दलचे मी रिपोर्ट मिळवले आहेत. आणि आता ते रिपोर्ट मी मीडियाच्या हाती जर दिले तर काय होईल? तुझी आणि तुझ्या घरच्यांची बदनामी होणार आहे. मग मात्र तुम्हा कोणालाही तोंड दाखवायला जागाही राहणार नाही. आणि त्यावरूनच एवढं मात्र तुझ्या लक्षात आलंच असेल की तू रस्त्यावरून फिरणंही तुझं मुश्किल होईल. आणि हा तर ट्रेलर आहे.
तर त्यानंतर मिहिका म्हणू लागते, सांगून टाका तुम्हाला नक्की काय हवं आहे. तर हर्षवर्धन म्हणू लागतो, लग्न कर, तू माझ्याशी स्वखुशीने लग्न कर, तरच तुझी बदनामी आणि तुझ्या घरची बदनामी सुटणार आहे आणि यातून तुमची सुटका होणार आहे, नाहीतर ही बदनामी होण्यासाठी तयार राहा. तर आता मिहिका म्हणू लागते, ताई सॉरी, अगं खूप काही मला तुझ्याशी बोलावंसं वाटत होतं, परंतु माझ्याजवळ आता कुठलाच पर्याय नाही. अगं ताई, आता माझं हेच लाईफ आहे, आता मला कोणाचीही बदनामी होऊ द्यायची नाही. तुमचं नाव खराब झालेलं मला खरंच नाही आवडणार. तर तेवढ्यातच तिथे हर्षवर्धन येतो आणि मिहिकाला हात लावत असतो. मिहिकामध्ये हात लावू नका, तुम्ही माझ्यासोबत जबरदस्तीने लग्न केलं आहे आणि मला लग्न करायला भाग पडला आहे, त्यामुळे मी तुमची झाले असं समजायचं नाही आणि मी तुमची कधीही होणार नाही. त्यामुळे माझ्या जवळपास येण्याचा प्रयत्नही करू नका, माझ्यापासून लांब राहायचं. कधीही मला स्पर्श करण्याचा जर प्रयत्न केलात ना, तर मी तुमच्यावर केस टाकेल. आता हर्षवर्धन हसत म्हणतो, माझ्यावर आणि केस? परंतु मिहिका म्हणू लागते, 1 मिनिट लांब राहा, मला हात लावायचा नाही. मिहिका खूप हर्षवर्धनवर चिडलेली असते आणि ती हर्षवर्धनला स्पर्शही करू देत नसते. आता हर्षवर्धन रागानेच तिथून निघून जातो, परंतु मिहिकाला स्वतःच्याच वागण्याचा खूप पश्चाताप होत असतो. ती खूप रडत असते, तिला खूप वाईट वाटत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मुक्ता आणि सागर घरी येतात. मुक्ता खूप रडत असते, मुक्ताला या सगळ्या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं. सागरा मुक्ताला म्हणू लागतो, मुक्ता प्लीज तुम्ही रडू नका, तुमच्या डोळ्यात आलेलं पाणी मला आवडत नाही मुक्ता, मला तुम्हाला कधीही रडू द्यायचं नाही. तर मुक्ता म्हणू लागते, मग मी काय करू सांगा ना, आताच तर आईचा मेसेज येऊन गेला आहे, ती मला विचारते की सावनीचं लग्न कसं झालं आहे. त्यांना बिचाऱ्यांना यातलं काहीच माहिती नाही आहे आणि आता त्यांना मी कसं सांगू, कुठून सुरुवात करायची, कसं सांगायचं, काय करायचं मला काहीच कळत नाही आहे. आणि हे काय झालं आहे आणि आईबाबा यातून कसे सावरतील, मला खरंच आईबाबांची काळजी वाटत आहे. तर मुक्ता म्हणू लागते, मिहू त्या माणसासोबत कशी राहणार आहे, मला खरंच हा विचार करून सुद्धा थरथरायला होत आहे. तर सागर म्हणू लागतो, असं तुम्हाला वाटत आहे, तिला वाटत नाही आहे, ऐकलत ना तुम्ही, अहो तिने स्वतःहून कबूल केलं आहे की कोणाच्याही दबावाखाली तिने लग्न केलं नाही. तर मुक्ता म्हणते, नाही, मिहू स्वतःही खड्ड्यात उडी मारणार नाही आणि मिहू अशी नाहीच आहे. तर सागर म्हणतो, असं काही नाही आहे, असं तुम्हाला वाटत आहे, परंतु तिने काय केलं हे तुम्ही स्वतःहून पाहिलं आहे ना. काय माहीत नक्की तिला कोणी सांगितलं की स्वतःच्याच मनाने तिने लग्न केलं आहे, मला तर खरंच काही कळत नाही. तर मुक्ता म्हणते की मिहिकाला मी चांगल्याच पद्धतीने ओळखते. सागर म्हणतो, ज्या मिहिकाला आपण ओळखत होतो ती मिहिका ही नव्हती, त्यामुळे प्लीज तुम्ही काळजी करू नका. आणि तुम्हाला तिची काळजी वाटत आहे, परंतु मला मिहीरची काळजी वाटत आहे. मिहीर हा साधा आणि सरळ मुलगा आहे आणि त्याचं मिहिकावर अगदी जीवापाड प्रेम आहे. त्याला तर यातलं काहीच माहीत नाही, परंतु ज्यावेळी कळेल तेव्हा तो काय करेल. माझ्यासोबत जे काही घडलं आहे ते मी मिहीरसोबत घडू देणार नाही, दुसरा सागर कोळी मी बनवू देणार नाही आणि मी मिहीरसोबत कायम असणार आहे. आणि त्यानंतर सागरा मुक्ताचा हात पकडतो आणि मुक्ताला म्हणतो, मुक्ता मी तुमच्यासोबतही कायम असणार आहे, तुमचा हात मी कधीही सोडणार नाही. तर त्यानंतर सागरा मुक्ताला सावरतो. तर घरी आल्यानंतर सगळं वातावरण अगदी शांत असतं, सर्वांना मिहीरचीच काळजी वाटत असते. परंतु त्याचवेळी मिहीर खूप सारी गिफ्ट घेऊन आलेला असतो. आता सागर विचारतो, मिहीर एवढे गिफ्ट? तर मिहीर म्हणू लागतो, हो, अरे दादूस आणि वहिनी, अरे सर्वजण इथेच, तुम्ही असा चेहरा पाडून बसला असणार हे मला चांगलंच माहिती होतं आणि म्हणूनच म्हटलं की तुम्हाला सगळ्यांना फ्रेश करावं, यासाठी मी सगळ्यांसाठी एक एक गिफ्ट घेतलं आहे. आणि आता बस झालं, कोणीही चेहरा पाडायचा नाही. आणि तुमचा हा सॅड माहोल कशासाठी, तुम्हाला तर माहीतच आहे ना, आता लवकरच माझं आणि मॅडमचं लग्न आहे. आणि तुम्हाला तर एक गोष्ट माहीतच असेल वहिनी, तुला माहीत आहे ना, जेव्हा मी माझ्या मॅडमना असं सरप्राईज देतो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर काही स्माईल येते, मला खरंच ती स्माईल बघायला खूप आवडते. आता हे ऐकून सगळ्यांनाच खूप वाईट वाटू लागतं. तर त्यानंतर मिहिरा इंद्राताईंना म्हणतो, मावशी हे गिफ्ट तुझ्यासाठी, अगं खूप छान झक्कास साडी आणली आहे, अगदी तुला आवडते तशी. तर त्यानंतर मिहिरा मुक्ताला साडी देतो आणि म्हणू लागतो, लग्नाच्या फंक्शनमध्ये ही साडी एका तरी फंक्शनला तुम्ही नेसावी असंच मला वाटत आहे. तर त्यानंतर मिहिरा सागरला म्हणतो, दादूस हे तुझ्यासाठी, मला माहीत आहे तू माझ्या लग्नासाठी खूप खर्च करणार आहेस, परंतु त्यातून थोडे पैसे वाचले तर या वॉलेटमध्ये नक्की ठेव, मी तुला खूप छान असं वॉलेट आणलं आहे. तर त्यानंतर मिहीर म्हणतो, आता हे गिफ्ट कोणासाठी, हाच तुमच्या मनात प्रश्न असेल ना, पण हे गिफ्ट मी मॅडमसाठी आणलं आहे. ती मला नेहमीच म्हणायची की मला लेदरची पर्स हवी आहे आणि म्हणूनच हे गिफ्ट मी तिला घेऊन आलो आहे. आता कोणीही तिला काहीही सांगायचं नाही, आता ती नाही, परंतु ती येणारच आहे ना, ती जेव्हा येईल आणि जेव्हा ती गिफ्ट बघेल तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मला बघायला खरंच खूप आवडणार आहे, मला खरंच खूप आवडणार. तेवढ्यातच मिहीर म्हणतो, परंतु मिहिकाला मी मेसेज केला होता, तिने बघितलं नाही आहे का, किंवा तुम्हाला काही कॉन्टॅक्ट वगैरे केला आहे का तिने. परंतु सर्वजण शांतच होतात. तेवढ्यातच तिथे मिहिका येते. आता मुक्ता म्हणते, मिहिका. तर हर्षवर्धनही मिहिकासोबत आलेला असतो. तर आता खुश होत मिहीर मागे वळून पाहतो तर समोर मिहिका असते. मिहिकाला पाहून मिहीरला खूप आनंद झालेला असतो, परंतु जेव्हा मिहीर पाहतो तेव्हा मात्र मिहिकाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र असतं आणि साडी. आता मिहीर धक्क्यानेच विचारतो, मिहिका तू मैत्रिणीजवळ गेली होतीस ना, मग ही साडी मंगळसूत्र हे नक्की काय आहे.
तेवढ्यातच मिहिकाच्या बाजूला हर्षवर्धन उभा राहतो. तर मिहिर म्हणतो, मिहिका या माणसापासून अगोदर लांब राहा. तर मिहिका म्हणते की आम्ही लग्न केलं आहे. आता हे ऐकून मिहिरला धक्काच बसतो. सागर आणि मुक्ता मिहिरला सावरत असतात. मुक्ताला खूप वाईट वाटत असतं. आता मिहिरची होणारी परिस्थिती पाहून सगळ्यांनाच मिहिरची खूप काळजी वाटत असते. पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, इंद्राताई मिहिकाच्या कानाखाली मारतात आणि इंद्राताई मिहिकाला म्हणतात, तू सावनीसारखीच पैशासाठीच. अगं पैशासाठी तू माझ्या पोराला सोडून या बैलाबरोबर लग्न केलंयस. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सागरा मुक्ताच्या केसात गजरा मारत म्हणू लागतो, आपल्या घरात आणि आपल्या आयुष्यात असंख्य वादळं आलीत, परंतु मला खात्री आहे आपल्या प्रेमाची एक झुळूक सगळं काही ठीक करेल. आता सागर आणि मुक्ता या सगळ्यातून कसा मार्ग काढतील, मिहिरला कशाप्रकारे सावरतील आणि मिहिकाने नक्की लग्न का केलं आहे याचा गुंता सागर आणि मुक्ताला समजेल का, याचं कारण कळेल का, हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.